विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 12वा पाठ सलाम नमस्ते हा पाहणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. यांचा जन्म आहे 1950 सालचा. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपण सुरुवातीला पाहूया. सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिका आहेत. वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे तो पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे. सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या पाठाबद्दल थोडीशी माहिती किंवा थोडीशी पार्श्वभूमी आता आपण पाहूया. तर सलाम नमस्ते या पाठामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असून देखील माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी असलेले दिसून येतात. प्रस्तुत पाठात लेखिकेने त्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, शेख महम्मद नावाची एक व्यक्तिरेखा आहे, एक व्यक्ती आहे आणि तो कसा प्रामाणिक आहे, त्याच्या ठायी माणुसकी कशी आहे, तो कष्टाळू कसा आहे, हे त्याचे गुण आपल्याला इथे दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. मी या शब्दाचा अर्थ, मी हा जो संबोध आहे तो कोणासाठी वापरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? मी हा संबोध वापरलेला आहे लेखिकेसाठी. आणि पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. आणि त्या काय करायच्या? दरवर्षी जून महिन्यामध्ये शेख महम्मद कडून मोठ्या संख्येने वह्या विकत घ्यायच्या. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलामध्ये वाटत असू. आणि त्या वह्या कशासाठी विकत घ्यायच्या? तर त्या वह्या झोपडपट्टीतल्या शाळकरी मुलामध्ये वाटण्यासाठी विकत घेतल्या जात असत. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? हा प्रश्न लेखिकेनं शेख महम्मदला विचारलेला आहे. शेख महम्मद उत्तर देतोय, नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. त्यावेळी लेखिकेने विचारलं, तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. झुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. असं कुणी सांगितलेलं आहे? तर शेख महम्मदनं लेखिकेला सांगितलेलं आहे.
त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, झुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलंय. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असा आम्हाला ज्या कोणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल, असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधलेली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच झुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होतीची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं. बिचारी बावरली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी, मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटाने डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. झुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. इतक्या गरिबीत मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च झाला.
आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील, एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्याविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णाचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटांशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्यांच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठाचं वाचन संपवलेलं आहे. आता पाठाचा आशय आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. या पाठामध्ये काही व्यक्ती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात आधी लेखिकेचं नाव आहे सुधा मूर्ती आणि त्या समाजसेविका देखील आहेत. अनेक गोरगरिबांना मदत करण्याचं काम त्या करीत असतात. त्याचप्रमाणे या पाठामध्ये शेख मोहम्मद नावाचा एक वही विक्रेता, किरकोळ दुकान चालवणारा, छोटंसं दुकान आहे त्याचं, आणि लेखिका त्याच्याकडून दरवर्षी जून महिन्यामध्ये गोरगरिबांना वह्या वाटण्यासाठी, विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यासाठी शेख मोहम्मद याच्याकडून वह्या विकत घेत असत. त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती आहे ती म्हणजे झुबेदा. त्याचप्रमाणे एक छोटीशी मुलगी, तिचं नाव आहे तबस्सुम. तर या कथेमध्ये, या पाठामध्ये आपल्याला लेखिका ही शेख मोहम्मद याला मदत करताना आढळून येते. आणि ही मदत सुरुवातीला शेख मोहम्मद मागत नाही. शेख मोहम्मद हा संकोची स्वभावाचा व्यक्ती आहे. तो स्वतःहून कुणाकडेही मदत मागत नाही. त्यानं फक्त जो काही रकमेचा चेक आहे वह्यांचा, तो ऍडव्हान्स म्हणून मागितलेला आहे. आणि तो कशासाठी असं विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की त्याच्या बहिणीचं नाव आहे झुबेदा, तर तिचं कॅन्सरचं ऑपरेशन आहे. लेखिकेला हे समजतं तेव्हा लेखिका त्याला विचारते की तू आमच्याकडे मदत का मागितली नाहीस? त्यावेळी शेख मोहम्मद सांगतो की तशी काही म्हणजे आवश्यकता वाटली नाही, किंवा तसं त्याला काही वाटलं नाही की मदत मागावी. फक्त त्यानं चेक ऍडव्हान्स मध्ये मागितलेला आहे. त्यावेळी लगेच लेखिकेनं ऍडव्हान्स मध्ये चेक पाठवून दिला. पण त्याचबरोबर स्वतः 50,000ची मदत देखील झुबेदाच्या ऑपरेशनसाठी केलेली आहे. लेखिका म्हणते आहे की अनेक लोक खोटं बोलताना मदतीसाठी मी पाहिलेले आहेत. अनेक स्त्रिया स्वतःच्या कानामधल्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून ठेवतात आणि गोरगरिबांसाठी निधी मागत फिरतात. किंवा अनेक चांगले पालक, चांगले आईवडील, चांगली परिस्थिती असताना देखील आपल्या मुलांना अनाथ असल्याचं सांगतात आणि त्याच्या नावाखाली मदत मिळवत असतात. त्याचप्रमाणे अनेक
निराधार आपल्या आईला किंवा वडिलांना निराधार ठरवून अनेक मुलं फाउंडेशन कडून मदत मिळवत असतात, हे लेखिकेने पाहिलेलं होतं. परंतु शेख मोहम्मद यानं लेखिकेकडं कोणत्याही प्रकारची अशी फुकटची मदत मागितलेली नव्हती. त्यावेळी लेखिकेने एक फोन करून शेख मोहम्मदला विचारलं की अरे तू पैशाची काय व्यवस्था केलेली आहेस? त्यावेळी त्यानं सांगितलं की मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, त्याचप्रमाणे बँकेकडून कर्ज देखील घेतलेलं आहे. त्यावेळी लेखिकेने विचारलं की तू आम्हाला का नाही मदत मागितली? त्यावेळी शेख मोहम्मदनं फार छान उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते म्हणजे तो म्हणाला की मॅडम आम्हाला निदान उपचार करणं तरी परवडतंय, पैसे तरी कसे तरी उपलब्ध होत आहेत, पण आमच्यापेक्षा कित्येक लोक या जगामध्ये गरीब आहेत आणि माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. असं सांगितल्यानंतर लेखिकेचं मन हेलावलं आणि लेखिकेनं शेख मोहम्मदला 50,000ची मदत दिलेली आहे. त्यावेळी मदत झाल्यानंतर सर्व काही ऑपरेशन वगैरे झुबेदाचं झालेलं आहे आणि ते ठीक झालं असं देखील शेख मोहम्मदनं लेखिकेला कळवलं. परंतु काही दिवसांनी शेख मोहम्मद हा ऑफिसमध्ये आलेला लेखिकेने पाहिलेला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर एक छोटीशी मुलगी होती, त्या मुलीचं नाव आहे तबस्सुम. आणि शेख मोहम्मदनं लेखिका ऑफिसमध्ये आल्यानंतर सांगितलं की झुबेदाचं निधन झालेलं आहे 2 आठवड्यापूर्वी आणि त्यानं एक पाकिट पैशांचं हे लेखिकेच्या स्वाधीन केलं. त्याचबरोबर त्याच्याबरोबर आलेली छोटी मुलगी तबस्सुम हिला सलाम करायला देखील सांगितलेलं आहे आणि हेही सांगितलं की जी झुबेदा आहे, जिचं निधन झालं होतं कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर, तिची फार इच्छा होती की लेखिकेला येऊन भेटायचं, परंतु आजारपणामुळं ती भेटू शकली नाही. मात्र ही तिची मुलगी मात्र तुम्हाला भेटण्याकरता मी तिला आणलेलं आहे असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तबस्सुमनं मॅडमना सलाम केला, म्हणजेच लेखिकेला सलाम केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. सलाम या शब्दाचा मराठी अर्थ आहे नमस्कार केला. आणि त्यानंतर शेख मोहम्मदनं एक पाकिट लेखिकेच्या हातात दिलं. तर त्या पाकिटामध्ये जी 50,000ची मदत दिलेली होती, ती 50,000च्या मदतीतून उरलेले 3,000 रुपये होते. आणि शेख मोहम्मदनं सांगितलं की मॅडम हे जे 3,000 रुपये आहेत ते झुबेदानं मला तुमच्याकडे द्यायला सांगितलेले आहेत, कारण या ऑपरेशन मधून आपण वाचणार नाही हे तिच्या लक्षात आलं आणि हे उरलेले पैसे आता ठेवून काही कामाचे नाहीत. जर आपण ते परत केले तर ते इतर कोणाला तरी आपल्यापेक्षा गरीब असणाराला ते मदतीला येतील. आणि या कृतज्ञतेच्या भावनेतून शेख मोहम्मद आणि त्याची बहीण झुबेदा यांनी ते पाकिट परत देण्याचं ठरवलं. त्यावेळी लेखिकेने विचार केला की इतक्या गरिबीत आणि यातना कष्ट सहन करताना सुद्धा दुसऱ्या रुग्णाचा, दुसऱ्या पेशंटचा विचार करावा, यासारखी आश्चर्यचकित करणारी दुसरी कोणती गोष्ट आहे? आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना आपण दुसऱ्याचा विचार करणारी माणसं ही या जगात फार दुर्मिळ आहेत. आणि त्यावेळी शेख मोहम्मदनं तो लिफाफा परत केला, परंतु लेखिकेनं देखील तो लिफाफा घेतला नाही. लेखिकेने सांगितलं की शेख, तू ही जी 3,000ची जी उरलेली रक्कम आहे ती तबस्सुमच्या शिक्षणासाठी वापर आणि तिला खूप शिकू दे. जर आणखी काही मदत लागली तर मला सांग. आणि तबस्सुम ही इतरांविषयी
करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे, असं लेखिकेनं शेख मोहम्मदला सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला देश हा खरंच का श्रीमंत आहे? आपल्या देशाला गरिबांचा श्रीमंत देश असं देखील उपरोधानं म्हटलं जातं. परंतु खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशामध्ये माणसांचा विचार केला जातो, मानवी भावनांचा विचार केला जातो, एकमेकांना काय वाटतं याचा विचार केला जातो. तसं इतर देशामध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा, आपल्या शेजाऱ्यांचा, आपल्या गावातील व्यक्तींचा, आपल्या देशाचा असा फारसा विचार केलेला आढळून येत नाही. प्रत्येकजण स्वार्थीपणानं, संकुचित भावनेनं जगत असतो. परंतु आपली भारतीय संस्कृती ही चांगल्या आणि एकमेकांशी सहकार्यानं राहण्याच्या वृत्तीचं द्योतक आहे. आणि त्यामुळं आपण नेहमी जीवन जगत असताना स्वतःचं हित साधण्याबरोबरच इतरांचाही विचार करावा. इतरांना आपल्यापासून तोटा होऊ नये, इतरांना आपल्यापासून नुकसान होऊ नये, आपण इतरांना थोडंफार तरी उपयोगी पडलं पाहिजे, हा विचार आपण केला पाहिजे. आणि हेच या पाठामधून आपल्याला शिकायला मिळतं. या पाठाचं वाचन विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षपूर्वक करा आणि त्याचबरोबर या पाठावरील स्वाध्यायही सोडवा. तुम्हाला न समजलेले शब्द पुन्हा वाचून शब्दकोशामध्ये शोधून पहा. तुम्हाला पुढील अध्ययनासाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबत आहोत.